आमदारांचे पगार वाढवता, इकडे आपण म्हणतो की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नाही, श्रमिकाच्या मुठीवर आहे. आणि त्याच ठिकाणी त्या श्रमिकाचा जीव एवढा असा स्वस्त फुटाण्यासारखा, हा दालमियानी हजारो कोटी रुपये कमवायचे, 500-500 कोटी CSR द्यायचा आणि 25 लाख. मी तर म्हणतो की या संदर्भातला कायदाच केला पाहिजे की जखमी झाला की 25 लाख, मृत्यू झाला की 75 लाख. हा नागपूरचा अशा पद्धतीच्या मदतीचा करार हा महाराष्ट्राला लागू करा. जास्तीत जास्त म्हणजे काय, म्हणजे पाठ आहे त्याची छोटी मुलगी येऊन सांगताय की त्यांना दवाखान्यात कोणी भेटायला सुद्धा गेलं नाही. असं तर होणार नाही. नगरसेवकांना एक पगार, आमदारांना दुसरा पगार, असं करतोच ना आपण काय आमदारांचा पगार नगरसेवकांना देतोय का, सरपंचांना देतोय का? तेही तर लोकशाहीच्या शृंखलेमध्ये महत्वाचे आहे. तसं उद्योग क्षेत्रात समानता करू नका ना. एखादा BPL असेल, फाटके कपडे घालत असेल, ठीक आहे, पण स्वतः सूट बूट शू शिवाय फिरायचं नाही महागडे, आणि त्यांनी 25 लाख रुपये द्यायचे नाही. तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त उत्तर देऊ नका. आकाश नाव आहे, आकाशासारखं मन ठेवा. 25 लाख त्याला द्यायला लावा. तो तिकडे गाई म्हशी असे वाटतो, दान करतो, आणि इथं ऍसिडनी त्याची पाठ जगू नये, भेटायला सुद्धा गेले नाही त्याचे HR वगैरे. असं कसं उत्तर देतात?